गौराई येत आहेत आणि गौराईसाठी प्रत्येकाच्या घरामध्ये फराळीची तयारी सुरूच असेल, तर इथं बघा त्याच फराळामधला एक पदार्थ म्हणजे जे की आपल्याला भाजणी आणि भरपूर काही साहित्य टाकून बनवायचा असतो आणि एकदम किचकट असा पदार्थ म्हणजे चकली। तर इथं बघा मी एकदम झटपट अशी चकलीची रेसिपी घेऊन आली आहे। तर इथं काही जास्त साहित्य नाही, साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे। तर मी आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतं ते तांदळाचं 1 वाटी पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी डाळवं घेतलं आहे। आमच्या इकडे याला डाळवं म्हणतात, कोणत्या ठिकाणी याला डाळ्या म्हणतात, कोणत्या ठिकाणी याला फुटाण्याची डाळ म्हणतात। तर असंच मी अर्धी वाटी घेतलं आहे, म्हणजे जी मोठी वाटी घेतली त्याचा 1/4 भाग मी डाळवं घेतला आहे आणि त्याला बारीक असं मिक्सरमध्ये वाटून तांदळाच्या पिठामध्ये मिक्स केलं आहे। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि तीळ आणि थोडासा ओवा हातावर चोळून एक मस्त असं व्यवस्थित असं याचं मिश्रण तयार केलं आहे मी आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत त्याला मी मिक्स करत आहे। आणि हे जे पीठ आहे त्याला व्यवस्थित असं मीठ आणि चटणी आहे ती मिक्स करून घ्या, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या बनतात आणि एका साईडलाच कुठंतरी मीठ लागतं आणि व्यवस्थित असं चकली ही भाजल्यानंतर दिसत नाही। त्यामध्ये व्यवस्थित जर नाही मिक्स झालं तर त्यामध्ये डाग आल्यासारखे दिसतात। तर त्यामुळे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि जो आपला पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी 2 चमचे तेल घेतलं आहे आणि तेच 2 चमचे तेल मी व्यवस्थित असं कडकडीत गरम करून त्या तेलाचं या पिठाला मोहन घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण हे जे तेलाचं मोहन आहे हे जर पिठाला नाही व्यवस्थित चोळलं तर त्यामुळे पण चकली आपली तेलामध्ये गेल्या गेल्या विरघळते किंवा मऊ पडते। तर हे मोहन एकदम बरोबर असं सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग चकली तुटते पण आणि तेलामध्ये टाकल्या टाकल्या पूर्ण विरघळून जाते। तर हे मोहन असं व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आणि पिठाचा कलर बघा, मोहन मिक्स होईल तसं तसं पिठाचा कलर पण बदलतो, म्हणजे पूर्ण पिठाला आपल्या मोहन लागत आला आहे। तर व्यवस्थित असं तुम्ही जसं म्हणजे आपण पीठ मळतो त्या प्रकारेच ह्याला मोहन पण मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा पिठाचा गोळा पण तयार होत आहे। तर व्यवस्थित असं मोहन बसलं आहे आपल्या पिठाला। तर असंच तुम्ही पण व्यवस्थित असं करून घ्या, कारण काय होतं माहिती आहे का, जर तेल जर जास्त झालं तर चकली खराब होते आणि मोहन घालण्यामध्येच चकलीची खरी कमाल आहे। जर तेल जास्त झालं तर चकली विरघळून जाते आणि तेल कमी पडलं तर चकली ही वातळ बनते। त्यामुळं का व्यवस्थित असं यामध्ये तेलाचं मोहन घालून एकजीव असं मस्त गोळा होईपर्यंत याला मिक्स करून घ्या आणि आपल्याला उकड वगैरे काही काढून घ्यायची नाही। तर इथं मी एकच वाटी पाणी गरम करून ठेवलं आणि पाणी खूप कडकडीत असं गरम केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला हातसुद्धा घालायला येणार नाही इतकं गरम करून घेतलं। आणि जे मोहन मिक्स करून घेतलेलं पीठ होतं त्यामध्ये मी थोडं थोडं चमच्यानं टाकून मिक्स करून घेतलं। तर पाणी लागेल तसंच यामध्ये ॲड करा, कारण बॅटर जर आपलं म्हणजे पीठ जर आहे तो पिठाचा गोळा जर पातळ झाला तर आपली चकलीला काटे येणार नाहीत आणि चकली मऊ पण पडते। त्यामुळं थोडं थोडं करून पाणी टाकून एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। तर इथं बघा मी व्यवस्थित असं बॅटर टाकून त्यामध्ये पाणी टाकून बॅटरमध्ये तर व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला आणि जे पीठ होतं ते आपलं मळून घेतलं आणि हे बघा तयार झालं माझं पीठ। तर 1 वाटीपासून भरपूर अशा चकल्या होतात। तर जर आपल्याकडे सोरा असतो चकलीचा त्यामध्ये टाकण्यासाठी इथं अगोदरच याचे गोळे करून झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे काय होते ऐन वेळेला घाई होणार नाही आणि घाईचं काही कारण नाही। एक नंबर आणि साधी अशी रेसिपी आहे, कुठलीच घाई गडबड होणार नाही आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे। ना भाजणीची झंझट, ना पीठ मिक्स करायची, ना उकड काढायची झंझट, एकदम साधी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे। तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। तर बघा एका वाटीमध्ये 4 गोळे झाले आणि माझ्याकडे सोऱ्या पण आहे, तुमच्याकडे असा सोरा असेल तर असा घ्या, नसेल तर ज्यांच्याकडे स्टीलचा असतो त्याने स्टीलचा वापरा। तर इथं बघा जी चकलीची चाळणी आहे तर ती मी इथे घेतली आहे आणि त्याच्या म्हणजे काट्याच्या साईडनं थोडंसं बाहेरच्या साईडनं करायचे त्याचे जे काटे आहेत ते चाळणीचे आणि त्या सोऱ्याला पूर्ण तेलानं ग्रीस करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पीठ टाकायचं। तर माझा सोरा खूप मोठा आहे, जे मी 4 गोळे बनवले आहेत तर त्यामधले 2 गोळे तर एका सोऱ्यामध्येच बसतात, इतका मोठा सोऱ्या आहे माझा। तर त्यामुळे इथं मला काही जास्त मेहनत लागली नाही आणि याला पीठ भरते वेळेस मात्र व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचं, कारण काय होते पिठामध्ये जर म्हणजे गॅस बनला किंवा कुठं जरी म्हणजे जागा शिल्लक राहिली तर ते चकली जी आहे ती आपण चकली बनवताना पूर्ण त्याचे तुकडे पडून जातात। त्यामुळं ना व्यवस्थित असं दाबून असं पीठ भरा यामध्ये। तर इथं बघा मी एक गोळा घेतला आणि त्याला व्यवस्थित असं प्रेस करून सोऱ्यामध्ये भरून घेतलं
कारण कुठं जर गॅप पडला तर तिथं आपली चकलीचा तुकडा पडू शकतो. त्यामुळे इथं व्यवस्थित असं दाबून दाबून पीठ भरून घ्या मध्ये सोऱ्यामध्ये आणि मग पुन्हा आपल्याला एका प्लेटमध्ये चकल्या पाडून घ्या. ज्यांना येत नाही त्यांनी जो आपला झाऱ्या असतो चकली काढायचा त्यावर जरी चकली पाडली तरी चालतं, कारण कुणाकुणाला उचलता येत नाही चकली. तर त्यांनी काय करायचं, झाऱ्या असतो तर त्या झाऱ्यावर आपल्याला पूर्ण अशी चकली गोल गोल पाडायची. गरम तेलामध्ये तो झाऱ्या धरायचा, चकली आपोआप झाऱ्याच्या बाजूला निघून जाते तळत आल्यानंतर. तर असं पण तुम्ही ती एक ट्रिक वापरू शकता. तर इथं बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर इथं प्लेटावर पण थोडंसं तेल लावून प्लेटावर पण चकली टाकायला सुरुवात केली. तर बघा एकदम छान अशी गोल गोल चकली होते आणि एक नंबर अशी चकली होते. तांदळाच्या पिठापासून चकली इतकी छान होते मलाही माहिती नव्हतं. खूप छान आणि सुंदर अशा ह्या चकल्या झाल्या आणि इतक्या खुसखुशीत तर होत्या, एकदम मस्त अशा झाल्या होत्या. तर इथं काय करायचं, चकली पाडत आल्यानंतर जो शेवटचा भाग आहे तो असा व्यवस्थित असा चिटकवून द्यायचा. आणि इथं बघा माझी चकली तयार झाली. तर इथं मी दुसऱ्या प्लेटावर पण दुसरी चकली बनवून घेत होते. अशाच मस्त मस्त अशी गोल गोल चकल्या बनवून घ्यायच्या. इकडं जास्त जर तुमच्याकडे प्लेट असतील तर जास्त बनवून घ्या, कमी असतील तर कमी घ्या, कारण मी एक 4-4 चकल्या अगोदर बनवून घेणार होते आणि मग ते फ्राय करून घेणार होते, तळून घेणार होते. तर इथं बघा ही दुसरी पण तयार झाली. तर असे छोटे छोटे जर प्लेट असेल तुमच्याकडे तर एकसारख्या अशा चकल्या बनतात. त्यामुळे अशा प्लेट्स घ्या, नाही तर मग तुमच्याकडे मोठं ताट असेल तर त्यामध्ये एकदाच 4-5 चकल्या बनवून तेवढ्याच तळून घ्या. कारण जास्त पण तळून बसलं तर आपल्याला पसारा पण होतो घरामध्ये आणि जास्त परेशानी पण वाटते. त्यामुळे का एक 4-4 चकल्या 5-5 चकल्या बनवायच्या आणि तेवढीच तळून घेऊन मग साईडला ठेवून दुसऱ्या बनवून घ्यायच्या. तर इथं बघा तेल पण माझं कडकडीत तापलं होतं आणि चकलीसाठी तेल एकदम गरम कडकडीत असं तापू द्या आणि मग त्यानंतरच यामध्ये चकली सोडा. तर माझं तेल व्यवस्थित असं तापल्यानंतरच मग मी यामध्ये पहिली चकली सोडली आणि मग त्यानंतर दुसरी पण सोडली. तर याला एक आपले ह्या चकलीचे जे बुडबुडे आहेत ते कमी होईपर्यंत याला हात पण लावायचं नाही, थोडा पण म्हणजे झाऱ्या लावायचा नाही. त्याचे बुडबुडे कमी होत आल्यानंतर आणि थोडीशी आपल्याला जर कडक वाटत असेल झाऱ्याला त्यावेळेसच याला पलटी करायचं. पटकन जर पलटी करायला गेलं तर मग चकली तुटू शकते. तर त्यामुळे त्याचं तेल जरा थोडेसे बुडबुडे तेलाचे कमी झाल्यानंतरच त्याला पलटायला घ्या. तर इथं बघा व्यवस्थित अशा माझ्या चकल्या पलटी झाल्या आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनं पण भाजायला सुरुवात झाल्या आणि मस्त असं त्याचे बुडबुडे कमी होत आल्यानंतरच त्याला अलटी-पलटी करायचं. आणि इथं बघा मस्त अशा फ्राय पण झाल्या होत्या. तर आता कमी झाले होते थोडे बुडबुडे, पण मस्त असा कलर पण आला होता चकलीला आणि एकदम कडक अशी वाटत होती मला आणि एकदम कडक अशा चकल्या झाल्या होत्या, जरा पण सॉफ्ट झाल्या नव्हत्या. तर अशाच तुम्ही चकल्या बनवून बघा एक वेळेस. खूप छान आणि सोपी ही रेसिपी आहे. मला तर खूप आवडली ही रेसिपी. तर बघा इथं मस्त अशा चकली तयार झाल्या होत्या, म्हणजे पहिली बॅच तयार झाली होती. आणि काय असते थोडाशा म्हणजे चकलीचा कलर फेंट आहे तोपर्यंत चकली काढून घ्यायची. कारण काय असतं, कुठल्या पण तळणीच्या पदार्थाची ही प्रोसेस जी आहे ती तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण चालू असते. कारण ते तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण तो थोडासा गरमपणा असतो त्यामध्ये, त्यामुळे आणि तेल पण असतं त्यामुळे ती कुक होतच असते. त्यामुळे त्याला अगोदरच काढून घ्यायचं आणि बघा ताटामध्ये साईडला ठेवल्यानंतर त्याचा कलर आणखीन बदलतो. त्यामुळे थोडासा फेंट कलर असतानाच काढून घ्यायची, मग नंतर आपोआपच त्याचे व्यवस्थित असे कलर येतात. तर इथं बघा माझ्या ह्या पहिल्या बॅचमधल्या इतक्या अशा चकल्या झाल्या होत्या आणि एक नंबर अशा चकल्या मस्त झाल्या होत्या आणि सगळ्या सेम आकाराच्या झाल्या होत्या. कारण प्लेट यूज केल्यानंतर सेम आकाराच्याच चकल्या होतात आणि मस्त पण दिसतात. तर इथं बघा मी दुसरी बॅचसाठी पण सोऱ्या भरून घेतला होता. तर तो व्यवस्थित असा बंद करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा मी प्लेटवर चकल्या पाडायला सुरुवात केली आणि व्यवस्थित अशा चकल्या सगळ्या काही ते तळून घेतल्या. तर बघा तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप छान आणि सोपी साधी सिंपल आहे. तर गौराईच्या वेळेस गणपती बाप्पांच्या समोर जेव्हा आपण फराळ ठेवतो त्यावेळेस अशा चकल्या नक्की ट्राय करून बघा. आणि दिवाळीच्या वेळेस पण केलो तर अतिउत्तमच, कारण दिवाळीमध्ये भरपूर फराळ असतो आणि त्यामध्ये भाजणी करून त्याला उकड काढून मग त्याची चकली बनवत बसण्यापेक्षा हा पदार्थ एक नंबर आहे. तर बघा इथं मी तुम्हाला म्हणजे आवाज पण दाखवत आहे. तर किती कडक अशा मस्त झाल्या होत्या माझ्या चकल्या. तर बघा आवाज. तर बघितलं तुम्ही अशा माझ्या चकल्या झाल्या होत्या. खूप छान आणि मस्त अशी चकली तयार झाली होती इथं माझ्या सगळ्या अशा बनवून. तर बघा 1 वाटी पिठापासून माझ्या इतक्या चकल्या झाल्या होत्या. तर तुम्ही याच्यावरून अंदाज घ्या तुम्हाला म्हणजे किती बनवायच्या त्या चकल्या, त्यावर तुम्ही चकल्या बनवा. तर इथं फायनल मी चकल्या सगळ्या अशा तळून घेतल्या आणि व्यवस्थित अशा एका प्लेटमध्ये ठेवून त्याला तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा एकसारख्या आणि एक रंगाच्या मस्त अशा आणि एकदम कडक अशा होणाऱ्या ह्या चकल्या 10-15 मिनिटातच आपल्या चकल्या तयार झाल्या होत्या इथं. तर बघा
किती मस्त अशा चकल्या झाल्या होत्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझी चकलीची रेसिपी कशी वाटली ते. आणि चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकन पण क्लिक करा, कारण मी नवीन व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन तुमच्याकडे पटकन असं येईल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण धन्यवाद.